नमस्कार, मी अरविंद आठले. सध्याच्या भाषण पुष्प मालिकेतलं आजचं 53वं पुष्प आहे. माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करून मी आजचा विषय पुढे मांडतोय. काल आपण उपासनी बाबांविषयी बोललो होतो. एक अत्यंत आदर्श चरित्र मला वाटतं त्यांचं, की काळाला सुसंगत असं वागावं, स्त्रियांना समान अधिकार द्यावे या दृष्टीने त्यांनी अतिशय प्रयत्न केला आणि नेहमीप्रमाणे समाजाने त्यांना अतिशय नावं ठेवली. समाज चांगल्या गोष्टी पटकन स्वीकारत नाही आणि ह्या चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची सुरुवात कुठेतरी करावी लागते आणि मग हळूहळू समाजामध्ये तो फरक पडत जातो. तसाच त्या तुलनेत स्त्रियांनी बरेच अधिकार मिळवलेले आहेत. तर त्यांचं चरित्र वाचल्यानंतर मला असं जाणवलं की ह्यांच्याविषयी अजून काहीतरी सांगणं अधिक गरजेचं आहे. सध्याच्या काळाला, आपल्या परिस्थितीला आणि हे सर्व लागू होईल अशा प्रकारचं सगळं त्यांचं वर्तन आणि उपदेश होता. आता त्यांचं पहिलं म्हणणं होतं की आपल्याला पचेल तेवढं खावं, रुचेल ते बोलावं आणि निभेल ते सोसावं, सोसेल ते आपण करावं. आपली ताकद काय आहे याचा आपण अंदाज अगोदर घ्यावा कुठल्याही उपासकांनी. माझी ही सगळी भाषणं ही उपासकांना लागू आहेत, एवढं लक्षात ठेवा. सर्वसामान्य माणसांनी ते ऐकावं आणि उपासक म्हणजे काय असू शकते याच्या आपल्या मनामध्ये काही धारणा करून घ्याव्या. एकंदर आपल्या जे काही व्यवहारात आपण वागतो त्यात कोणालाही बोट दाखवायला जागा ठेवू नये इतकं उत्तम साधकांनी वागलं पाहिजे. राग येतो आपल्याला, असं नाही की आपण काही एकदम साधू पुरुष झालो, पण राग आला तरी तो सावरायला आपण शिकलं पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण आपण ठेवू शकलो पाहिजे. आणि यासाठी पहिलं महत्त्वाचं आपल्यात जो बदल करायचा की आपण अंतःकरणात सर्वांविषयी प्रेम उत्पन्न करावं. आपल्या मनाचा राग येतो आणि आपण शिक्षा केली तरीही नंतर ते सगळं विसरतो, तोही विसरतो. तसं आपल्या रागाचं असलं पाहिजे. कधीही कोणाला अरेतुरे सांभाळू नका. सगळ्यांना समान दर्जाचे वागणूक ठेवा. तो गवंडी असो, सुतार असो, क्लार्क असो, ऑफिसर असो, अजून कोणी असो. कोणी कोणापेक्षा श्रेष्ठ असत नाही. जन्माने सर्व मानव आहेत आणि जाताना ते उघडे येतात आणि सर्वच जण जाताना असे उघडेच जातात. हे एक तत्त्व लक्षात ठेवलं की मग आपण कोणाशी कमी जास्ती असा व्यवहार करणार नाही अशी माझी समजूत आहे. तर बऱ्याच वेळा आपल्या हातून असं होतं की आपण बोलतो इतरांविषयी, आपतेष्टाविषयी, नतलगांविषयी, आणि यात कुठेतरी एक प्रकारचा आपला अहंकार एक तर दुखावलेला असतो. ते कुठेतरी सुपिरियर असतात किंवा इन्फिरियर असतात. सुपिरियर असले तर त्यांचे दोष काढायचे, इन्फिरियर असलं असं सगळं आपलं चालतं दुर्दैवाने. कोणाचे दोष काढू नये. आपल्याला नाहीत का दोष? आपले दोष जर लोकांनी काढले सारखे तर तुम्हाला आवडतील का? लोकांना आवडेल असं आपण वागलं पाहिजे. त्यांचं प्रेम संपादन केलं पाहिजे. कुठला माणूस कुठे कधी कामात येईल हे कधीही सांगता येत नाही. माझ्या घरीसुद्धा मी हे सतत माझ्या मुलांना सांगत असतो की तिरसटपणे कुठे वागू नका, प्रेमाने वागा. कुणीही असो तो माणूस, लहान उच्च. तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी खूप उच्च झाले असं तुम्हाला वाटत असेल तरी तसं नाही आहे. दैवाची साथ तुम्हाला मिळाली नसती तर तुम्ही उच्च झालेच असते असं नाही. अनेक PhD झालेली माणसं 1-1.5 हजारावर काम करणारे मी बघितलेले आहेत. त्यामुळे आपल्या विद्वत्तेवर, आपल्या ह्याच्यावर अहंकार कधी करू नये. जे दिलं आहे ते त्यांनी दिलेलं आहे हे कधीही विसरू नये. त्यामुळे कोणाला खोपणारे असे शब्द कधी वापरू नका, दुखवू नका. माणूस प्रेमाने जवळ घ्या. प्रेमाने जितका जवळ येईल तितका अधिकारांनी येणार नाही हे लक्षात ठेवा. खरं म्हणजे संतही आपल्यावर प्रेम करीत असतात, परंतु संतांचं प्रेम आणि आपलं प्रेम यात फरक आहे. संत सर्वांवर तितकंच सारखं प्रेम करतात, आपण आपल्यावर अधिक प्रेम करतो, हा फरक आहे.
दोन्ही प्रेमातला. संतांच्या ठिकाणी तुझं माझं असा कुठलाही भेदभाव असत नाही. आणि अगदी जे छळ करतात अशांवरही संत तितकेच प्रेम करतात. त्यामुळे देवांना जसे भक्त आणि अभक्त सारखे असतात तसे संत देवपणाला पोचलेले असतात आणि त्यांनाही त्यांचे भक्त आणि अभक्त सारखेच असतात. आणि कितीही स्तुती केली तरी ते भुरळून जात नाहीत आणि निंदा केली तरी ते मनाने द्रवत नाहीत. त्रास त्यांना होत नाही, राग येत नाही. अशी स्थिती साधकांनी आपली आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता त्यांच्यावर काही वेळा विशेषतः साकुरीला जेव्हा कन्यांचा मठ उत्पन्न झाला, त्यांना वेद वगैरे शिकवायला लागले, बाकी सगळं झालं, तेव्हा अनेकांची अनेक प्रकारे टीका झाली. आणि या टीकेला कधीही त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यांचे अनेक भक्त म्हणत असत की बाबा आम्ही ह्याला उत्तर देतो, तुम्ही कसे एवढं सहन करता. पण ते म्हणाले अरे तेही आपलेच लोक आहेत, अज्ञानामुळे असं बोलत आहेत. उद्या त्यांना जेव्हा समजेल तेव्हा ते असं बोलणार नाही, टीका त्यांच्या मनातली निघून जाईल, उलट ते आपल्यावर जास्ती प्रेम करतील. तुम्ही तुमच्या व्यवहारात असं वागून पहा. मी अगदी खरं सांगतो, माझ्या आयुष्यात माझं कोणाशी भांडण नाही झालं. कोणी भांडले तरी मी गप्प बसलेलो आहे. त्यामुळे वादासाठी वाद अशाच आणि अहंकार दुखावला गेला तर आपण भांडण करतो. तर हे आपण टाळलं पाहिजे. प्रेमाने होऊ शकतं हो सगळं, काय होत नाही प्रेमाने. प्रेमाने सगळं होऊ शकतं. दुसरं बाबांचं हे म्हणणं होतं की तुम्ही स्वावलंबी असा, कुठल्याही गोष्टीत दुसऱ्यावर कधीही अवलंबून राहू नका. सगळे श्रमाला अत्यंत प्रतिष्ठा आहे. अगदी त्यांनी भंगीकाम केलं, झाडकाम केलं, ओझी उचलली, जे काय त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय कष्ट नाही केले, अत्यंत काबाड कष्ट केले, हाल अपेष्टा सहन केल्या, अन्नाशिवाय राहण्याची त्यानं सवय केली, सगळं होतं. यातलं आपण काय करू शकतो. मोठं होणं सोपं नाही आहे. कागदी मोठं होणं सोपं आहे. तुम्हाला कागदातलं मोठं व्हायचं असेल तर मग गोष्ट वेगळी. अनेक भाट तुम्हाला मिळतील, द्या त्यांना, खुश ठेवा, ते तुमची स्तुती करत राहतील आणि मग तुम्हाला तुम्ही मोठे झाले असं वाटत राहील. या मोठेपणाला काही किंमत आहे का हो. जे देह सोडल्यानंतर तुम्ही घेऊन जाणार आहात ते मोठे व्हा. अंगात अनेक असे गुण राहणार. ही लोकांना अत्यंत वाईट वाटलं पाहिजे की अरे हा माणूस गेला व्हा, नको होतं जायला. इतके मोठे तुम्ही व्हा. माणसं जोडा. माणसं जोडणं एक कला आहे आणि ती प्रेमाशिवाय साध्य होत नाही. त्या माणसातले गुण ओळखावेत, त्याच्या गुणांची स्तुती करावी, त्याच्या दोषांचे अप्रत्यक्षरित्या वर्णन करावं. त्याचं प्रत्यक्ष कोणालाही कधी दोष तोंडावर कधी बोलू नये. तसं केलं तर तुमचं प्रेम वाढणार नाही. प्रेम वाढावं याच्यासाठी प्रयत्न करा. आता एवढ्या कन्या आश्रमात होत्या त्यांच्या, पण स्वयंपाक करणारी म्हणून ती कनिष्ठ दर्जाची आणि वेद म्हणणारी म्हणून ती वरिष्ठ दर्जाची असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. त्यांचं काय म्हणणं की संसार करू नका असं कधी कुठलाही संत सांगत नाही. करा संसार, तो तुम्हाला प्राप्त आहे करणं, इलाज नाही त्याला. आणि हा जर करायचा असेल तर तो कौशल्याने करा की त्यात तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. मी पहिल्या प्रत्येक माझ्या व्याख्यानात सांगतो की आनंद तुमचा हक्क आहे. कसा मिळवायचा हे तुम्ही ठरवा आणि तो तुम्ही मिळवू शकता. तुमच्या स्वभावात काही जर बदल तुम्ही केलेत तर हा आनंद नक्कीच तुम्ही मिळवू शकता. आता याचं एक उदाहरण असं आहे की आपण पावसात जाताना छत्री वापरतो आणि पाऊस संपला की ती छत्री काढून ठेवतो. आपण ओले होऊ नये यासाठी ती छत्री असते. तसं संसाराच्या अनेक ताप चुकवण्यासाठी अशा काही गोष्टी आपण ॲडजस्ट कराव्यात आणि त्यानंतर तिथे सोडून द्याव्या. पाल तुम्ही आनंद. तर परमेश्वराशी संबंध जोडणं हे आनंदाचं पहिलं लक्षण त्यांनी सांगितलं. प्रेमाने जोडा. ह्या सगळ्यांच्यात हा परमेश्वर भरलेला आहे. कधीही त्यांनी जातवाद, उच्चनीच, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष कसलाही भेदभाव त्यांनी कधी केला नाही.
आणि तुम्हीही त्या प्रकारची वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करा. सगळेजण काही उपासनी बाबा होणार नाही, परंतु त्यांची शिकवण तुम्ही जर पाळली तर उपासनेत तुमची प्रगती होईल. आणि याचं एक जसं भक्ती, जसं त्यांनी सूत्र सांगितलं होतं ईश्वराचं प्रेम, तसं दुसरं जे काय त्याने सांगितलं की सहन करायला शिका. सहनशक्ती वाढवा तुमची. छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही पटकन रागावून जाता. एखादी गोष्ट तुम्ही ठरवली ही गोष्ट म्हणजेच चांगली, दुसरी वाईट, अशी कुठली व्याख्या करू नका. कुठल्याही गोष्टीचा आग्रह नसणे म्हणजे वैराग्य आहे, हे लक्षात ठेवा. कुठलीच गोष्ट जगात पूर्ण चांगली आणि पूर्ण वाईट कधी असत नाही. प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. त्याप्रमाणे ही जी सहनशीलता अंगात त्याने आणायला सांगितली ती आणण्याचा प्रयत्न करा. आता अनुकूल प्रतिकूल अशा दोन्ही गोष्टी समान घेण्याची तुम्हाला सवय यायला पाहिजे. प्रतिकूल झाल्यावर लगेच तुम्हाला खडबडून झाले, तुम्ही राग आला, दुःख वाटलं, वाईट वाटलं, असं करू नका. तसंच अत्यंत अनुकूल असं जरी झालं, अगदी लॉटरी लागली तुम्हाला, पटकन एखादा सोन्याचा हंडा सापडला, तरी हुरळून जाऊ नका. या दोन्ही ठिकाणी समान वागणूक ठेवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. अत्यंत वाईट परिस्थितीलाही तोंड देता आलं पाहिजे आणि अत्यंत चांगल्या परिस्थितीलाही दोन्ही समान समजून तोंड देण्याची तुमची पात्रता तुमच्यात तुम्ही आणली पाहिजे. दारिद्र्य असलं तर सहन करा असं कुठलाही संत सांगत नाही. ठेवल्या ईश्वरे तसे राहावे असं नाही आहे. प्रयत्न करा, काबाड कष्ट करा, आळस सोडून द्या. तर कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला पैसे मिळवण्याचा आणखीन काही मार्ग सापडू शकतो, जो सरळ असावा. त्यात शक्यपंजे असणारा मार्ग पैसे मिळवण्याचा असू नये. आणि तुमचं जे कुटुंब आहे, मुलं आहेत, बायको आहे, आई वडील आहेत, ह्या सर्वांना सुखी ठेवण्याचा, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचा तुमचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. असं नाही की खूप मोठा वाडा असला म्हणजे काही 2 खोलीत माणसं अतिशय सुखा समाधानाने राहणारी आपण बघतो. आता हे तर उपासनी बाबांचं पाहिलं आपण, छोट्याशा लाकडी पिंजऱ्यात ते राहिले 2 वर्ष, तरी त्यांचं समाधान कुठे गेलं नाही. समाधान हे मिळवावं लागतं आणि ते प्रयत्नपूर्वक मिळाल्यानंतर एकदा त्या समाधानात राहायची सवय झाली की मग तुम्हाला कुठल्याही व्यावहारिक उच्च-नीचतेचा फरक पडणार नाही. हे लक्षात ठेवा की गृहस्थाश्रमाची काही कर्तव्य आहेत आणि ती तुम्हाला पार पाडलीच पाहिजे. आता उपासनेचा स्थळ काळाचे काही नियम असतात. एखादा नियम तुम्ही घालून दिला की अमुक एक जप करीन, अमुक एक संध्या करीन, अमुक करीन, जे काय तुम्ही ठरवलं असेल, तर हे करण्यासाठी एक विशिष्ट वेळ निवडा. ती सकाळची असेल, संध्याकाळची असेल, जी कुठली तुम्हाला सोय असेल. 15 मिनटं काढलीत तरी चालेल, पण ह्या 15 मिनटात तुम्ही केवळ देवाचे असले पाहिजे, परमेश्वराचे असले पाहिजे. मग त्यावेळी तुमचं लक्ष सून काय करते, मुलगा काय करतो, आणि मग एकदा केव्हा उठेन आणि मी त्याला रागवीन, इकडे असेल तर ते सगळं फुकट आहे, करू नका. त्यापेक्षा नाही केलेलं चांगलं. कारण असं करण्यात तुम्ही त्याला फसवत असता. जो वेळ तुम्ही त्याला दिला, छोटा असला तरी चालेल, तो केवळ त्याच्यासाठी खर्च व्हावा याची दक्षता घ्या. मग तुम्ही काही भजन करत असाल, पूजन करत असाल, नामस्मरण करत असाल, सद्ग्रंथ वाचन करत असाल, पठण करत असाल, जे काही करत असाल तो त्यावेळी तुमच्यासाठी तिथे असतो, ही भावना ठेवून करा. मग तुम्हाला हळूहळू या गोष्टीचा उपयोग होईल. सुरुवातीला तुमच्या लक्षात येईल की आपलं मन सारखं भटकतं आहे. मी राम नामाचा जयराम श्रीराम, जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम करतो, पण माझं मन कुठेतरी भलतीकडेच आहे. जप तर चालू आहे, पण मन त्या ठिकाणी नाही, त्या जपामध्ये. असं अनेक लोकांना अनुभवात येत असेल, पण ही चूक आहे असं समजू नका. मन तुमचं जाऊन जाऊन कुठे जाणार हो.
ज्या काही 4, 50, 100 गोष्टी तुम्ही जगाच्या पाहिल्या असतील, अनुभवल्या असतील, जी ठिकाणं तुम्ही पाहिली असतील, त्याच ठिकाणी मन जाणार. जे तुम्ही कधी पाहिलंच नाही तिथे मन जाईल का तुमचं? आणि सत्कर्म करीत असताना जर त्या ठिकाणी मन गेलं असेल तर ती चांगली गोष्ट आहे असं समजा, कारण त्याही गोष्टीला त्या सत्कर्माचे थोडे गुण लागतील. जेव्हा मनाची चंचलता ही गृहस्थाश्रमात आहेच, कोणालाही आहे. गृहस्थाश्रम काय, संन्यास धरून तुम्ही जंगलात जरी गेलात तरी मनाची चंचलता काय त्याची सुटत नाही. केवळ संन्यास घेतला म्हणजे सगळं काही सुटलं असं तर नाही आहे. पण हा प्रयत्न तुम्ही गृहस्थाश्रमात कराल तर त्याचं जे क्रेडिट आहे ते मात्र पुष्कळ आहे. त्या मनावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. आणि सत्कर्म करत असताना हे मन धावतं मग इकडे तिकडे. कधी आपल्या शत्रूकडे धावतं, कधी मुलांच्या मायेत धावतं, कधी आपल्या लहानपणचे कुठले शाळेतले चांगले वाईट सगळे असे क्षण आठवतात. आठवू देत, त्याला विरोध करायचा प्रयत्न करू नका. त्याला विरोध कराल तर ते जास्ती आठवतील. जसं चेंडू ज्या फोर्सनी तुम्ही खाली जाता त्याच्या दुप्पट फोर्सनी वर उसळत असतो, तसं मनाचं आहे. तेवढे त्याला दाबाल त्याच्या चौपट वेगाने ते आणखीन निरनिराळ्या गोष्टीकडे धावेल. जे सुरुवातीला 2 गोष्टीकडे धावते ते 4 ठिकाणी धावावं लागेल. असं करू नका. लेट इट गो, जाऊ दे त्याला. तुमचं लक्ष तुमच्या जे काही जप किंवा जे काही तुम्ही करत असाल पठण तिकडे ठेवा. हळूहळू त्या मनालाही शेवटी वाटेल की अरे कशाला मी धावतो इकडे सगळीकडे, मला शेवटी इथंच यायचं आहे चुपचाप. आणि ते मन हळूहळू तिथे यायला लागेल. याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यात एका वेश्येची घटना ते सांगत असत. वेश्या बिचारी 50 लोक तिच्याकडे येणार. ती एकदा आजारी पडली आणि तिला पाहायला हे गेले. तिला फक्त उपदेश केला की बाई काहीतरी तू सत्कर्म करत जा. या सगळे लोक तुझ्याकडे एवढे येतात, त्यांचे हे गुण आणि दोषासकट येतात, ते दोषही तुलाही भोगावे लागतात कारण त्यांचा तू संग करतेस. तेव्हा तिने ठरवलं ठीक आहे, एवढे बाबा म्हणतात, बाबांवर अतिशय श्रद्धा, श्रद्धेने किती कामं होतात. हळूहळू ती जप करायला लागली. लोक तिच्याकडे येणारे कुचेष्टा करायला लागले, परंतु तिने सोडलं नाही. तिचं जे काय आहे हळूहळू त्या लोकांच्यात परिवर्तन झालं की ही एवढं करते आणि आपण कशाला हिला त्रास द्या. उलट काही ठिकाणी लोकही तिच्याबरोबर जप करायला लागले. अशी परिस्थिती तिची उत्पन्न झाली आणि मग एक वेळी ती अत्यंत चांगल्या अवस्थेत, आध्यात्मिक अवस्थेत गेली. असं उदाहरण त्यांच्या आयुष्यात दिलेलं आहे. तेव्हा मन केव्हा स्थिरावेल ह्याची खात्री नाही. मनाच्या मागे लागलात तर ते कधीही स्थिरावणार नाही. जपजाप्य पूजा अर्चा ध्यानधारणा इत्यादी सत्कर्म नियमाने करावे. आज केलं आहे 2 तास, उद्या केलं अर्धा तास, असं करू नये. तुमच्यासाठी तो बसलेला असतो. तो आज अर्धा तास बसेल तर उद्या एकदम 2 तास बसेल का? नाही. तोही शेवटी माणूस आहे. गुरु असला तरी तेव्हा तोही शेवटी माणूस आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर तुम्हाला कल्पना नसते तो असतो तिथे. तेव्हा मनाच्या या भटकण्याचा सुद्धा काही वेळा अतिशय चांगला असं उपयोग होतो. ते ज्या ज्या ठिकाणी जातं आणि तुमचं सत्कर्म असेल तर त्या त्या ठिकाणाला त्या सत्कर्माचे थोडेफार गुण लागतात. इतकं सुंदर आयुष्य त्यांनी शिकवलं त्यांच्या आयुष्यात. अत्यंत काबाड कष्ट घेऊन सगळं त्यांनी कमावलेलं आहे. आणि जो माणूस अंतःकरणापासून बोलत असतो त्याला जर तुम्ही आचरणात आणलं तर हळूहळू तुमच्याही आचरणात ते यायला वेळ लागणार नाही. तर हे इतकं सुंदर असं त्यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे. मन जितक्या प्रमाणात व्यापलं गेलं आहे तितकं ते स्वच्छ हळूहळू होईल. एवढा व्याप त्याचा जास्ती तेवढी स्वच्छता होण्याची त्याची शक्तीही जास्ती असते. त्यामुळे मनाकडे लक्ष न देता आपल्या उपासनेकडे लक्ष द्या. आळस करू नका. परमेश्वराची भक्ती करा, भक्तिभाव ठेवा, प्रेम ठेवा. प्रेमाशिवाय अध्यात्म नाही. अत्यंत प्रेम करावं. तुम्ही घरच्या माणसांवर प्रेम करायला शिकाल तर बाहेरच्यांच्यावर आपोआप प्रेम करायला शिकाल.
तर हे अत्यंत महत्त्वाचं असं जे त्यांचं काही शिकवणी होतं, त्यांचं जे काही उपदेश हा आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करावा. सहनशीलता असावी, जे जसं असेल ते स्वीकारण्याची मनाची तयारी असावी आणि परमेश्वराची भक्ती असावी. हे 3 जे गुण आहेत हे तुमच्या अंगी साधकांनी बाणवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि तो आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, कधी ना कधी त्याचा निकाल लागेल आणि तो तुमच्या बाजूनी, चांगल्या बाजूनी लागेल याची खात्री ठेवा. तर अशा प्रकारे उपासनी बाबांचा आदर्श काय काय आहे हे आपण पाहिलं. मागच्या भाषणामध्ये त्यांनी किती हालापेष्टा सहन केल्या पाहिल्या आणि ह्याच्यात त्यांनी कोणकोणते गुण साधकाच्या अंगी असावे, ते कसे वाढवावे याचं जे काय त्यांचं मार्गदर्शन आहे ते आपण आज बघितलं. फार एक एक कथा सुंदर आहेत हो संतांच्या. ते संत आहेत, त्यांच्या सला कधी अंत नाही असे ते संत आहेत आणि त्यांना तुम्ही आचरा. त्यांचं जे काही सांगितलेला उपदेश आहे. अनेक संत आहेत, केवळ आपलेच गुरु सद्गुरूच म्हणजे एकटे श्रेष्ठ आहेत असं नाही. श्रेष्ठ माणसं जगात हजारोनी होऊन गेलेली आहेत, त्यातल्या काहींचा आपण अभ्यास करणार आहोत आणि हा अभ्यास तुमच्या आत जावो, हृदयात तुम्हाला कुठेतरी इच्छा हो आणि सर्वसंतांविषयी प्रेम असो. प्रेम अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेमाशिवाय ईश्वरने हे वारंवार सांगतो आहे की प्रेम उत्पन्न करा आणि हे तुम्ही करावं अशी माझी इच्छा प्रकट करून मी या ठिकाणी थांबतो. पुढच्या वेळी अजून काही एखाद्या दुसऱ्या संतांचं आपण चरित्र बघू. त्यांचे गुणदोष, त्यांच्या दोष सुरुवातीला असतात आणि हळूहळू त्या दोषांचं निराकरण करतच ते संत झालेले असतात. तेव्हा हे आपण बघू आणि आपल्या जीवनात ते शक्य तितकं आणण्याचा प्रयत्न करूया. पुढे भेटू. नमस्कार.